गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर सिंगल धाव. आकुटप्याचे चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक स्वतः, गोलंदाज धावतोय आणि या ठिकाणी पहिला आद्रा सावली टीमला गडी बाद. नवीन फलंदाज पाहतोय आपण, काशीनाथला पाहतोय आपण. तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी कॉटन बॉलची विकेट ठरला गेला. संदीप चांगला असं जल टिपलं गेलं. स्वतःच्या गोलंदाजीवर गणेशने पहिला विकेट प्राप्त केला आपल्या चापेवाडी संघासाठी. काय कमालीचं या ठिकाणी जल टिपला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी घडतंय काय, स्लिप मध्ये या ठिकाणी दुसरा आद्रा सावली टीमला. काशीनाथ बॅक टू पॅव्हलियन. आता मात्र कुठेतरी या ठिकाणी मी म्हणेल फलंदाजीमध्ये थोडासा खिंडार पाडली गेली. सावलीच्या फलंदाजीमध्ये स्वस्त्यामध्ये बाद झाला संदीप. त्यानंतर पहिल्या चेंडूवर बॅटची कडा, क्षेत्ररक्षकाकडून विकेट किपर कडून मात्र चुका झाल्या होत्या, परंतु स्लिपमध्ये या ठिकाणी चांगला झेल टिपला गेला. जागेशला पाहतोय आपण इनिंग नंबर 4 वर. आता कुठेतरी जागेश आणि या राहुलला पार्टनरशिप बनवावी लागेल. जर तुम्हाला चांगला एक टार्गेट सेटअप करायचा असेल तर निश्चितच या ठिकाणी कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण जर विचार केला संदीप आणि काशीनाथ मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाले. विकेट हॅट्रिकची चान्स असेल गणेशला. आणि या ठिकाणी चेष्टावर चेंडू आदळ आणि या ठिकाणी गळतंय काय, तिसरा आद्रा सावली टीमला. जिग्नेश बॅक टू पॅव्हलियन. या ठिकाणी विकेट हॅट्रिक नोंदवणारा गणेश या ठिकाणी तिसऱ्या दिवसाला गोलंदाज ठरतोय. जर विचार केला तर पहिल्या दिवशी सुद्धा आपण येरमाळ बी या संघाकडून गणेश निरगुडा यांची विकेट हॅट्रिक पाहिली होती. त्यानंतर धनगरवाडी टीमचा बाळा यांनी सुद्धा पहिल्या दिवशी मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली होती. तर या स्पर्धेचा तिसरा गोलंदाज ठरला गेला. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गणेश उघडा चापेवाडी टीमचा. नवीन फलंदाज पाहतोय आपण